अशा प्रकारचं कृत्य करताना आढळलं तर मात्र आपल्याला 2 धावांची पेनल्टी बसणार आहे. परंतु यामध्ये सूट दिलेली आहे, मुभा दिलेली आहे ती यष्टीरक्षकाला. यष्टीरक्षकानं जर सेंटर पॅड मैदानावरती चेंज केला तर त्याला मात्र पेनल्टी दिली जाणार नाही. तर कृपया जे जे काही नियम आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून ते नियम कृपया आपण समजून घ्या. कोणत्याही प्रकारचा गैरसमज नसावा. आणि सर्वात महत्त्वाचा आणखी एक नियम आहे इथे, तो म्हणजे सामना जर बरोबरीत सुटला तर इथे विकेटचा सर्वात प्रथम विचार करण्यात येईल आणि विकेटसुद्धा जर सेम असतील तर मात्र इथे टॉसचा विचार केला जाईल. आणि आणखी एक महत्त्वाचा नियम आहे, चेंडू जर फुटला अर्थात हे 2 तुकडे झाले तरच तो डेड घोषित करण्यात येईल. अन्यथा त्या चेंडूवरती ज्या काही धावा असतील किंवा ज्या काही विकेट गेल्या असतील अर्थात जे काही कार्य होईल ते आपण इथे ग्राह्य धरणार आहोत, लक्षात घ्या. आणि अजूनही आपल्याला काय मनामध्ये संशय असतील, शंका असतील तर आपण कृपया पंचांशी आपण डिस्कस करा. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करावी, कारण मित्रांनो इथे भरपूर उशीर झाला आहे. आपल्या मनामध्ये नक्कीच शंका असतील. अगदी गुण्यागोविंदानं या स्पर्धा, या मॅचेस इथे झाल्या पाहिजे आणि ही इच्छा आपल्या सर्वांचीच आहे, सर्व मान्यवरांची आहे. कोणत्याही प्रकारचं कोणत्याही संघाला नुकसान होणार नाही, भूर्दंड सोसावा लागणार नाही, यासाठी ही केलेली अर्थातच अनाउन्समेंट. तर सामना मात्र आता इथे सुरू होतोय. आपण वळणार आहोत पुन्हा एकदा काकाजी म्हात्रे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद यासिन मर्चंट सर. या सूचना तुम्ही पाहिल्यात की कशा प्रकारे या ठिकाणी क्रिकेट खेळलं जाईल. आज अंतिम दिवस आहे आणि आज 8 मार्च जागतिक महिला दिवस. अर्थात यूट्यूबच्या माध्यमातून पाहणारे आमच्या सर्व महिला वर्ग असतील त्या सर्वांना आम्ही आमच्या समालोचन कक्षामधून आणि त्याचबरोबर आयोजकांकडून या महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहोत. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू कृपया आमच्या समालोचन कक्षामध्ये येणं आवश्यक आहे, याची नोंद घ्या. आणि जाऊया आपण मैदानाकडे. अर्थातच वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमदेव सर्वकार्येषु सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती श्री गणपती बाप्पा यांचं स्मरण आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज 1630 ते 1680 ज्या युगपुरुषाने खूप चांगलं योगदान दिलं. नुकतीच आपण ज्यांची 392वी शिवजयंती साजरी केली त्यांचं देखील आपण स्मरण करूया. दहावीर महाराज अर्थात रोहामधलं एक खूप चांगलं जे मंदिर, नेहमीचं प्रसिद्ध मंदिर ज्याला आपण पाहायला मिळतं. त्याचबरोबर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस वंदन करून जाऊया मैदानाकडे. आजचा अर्थात मंगळवार श्री गणपती बाप्पाचा दिवस आणि इथे मात्र नाणेफेक जिंकले अल्ताफ 11 खालापूर. दूरवरचा प्रवास करून आलेला संघ आहे, कारण हाल म्हणल्यानंतर अर्थात महड पासून अगदी काही किलोमीटर असणारं ते गाव खालापूर तालुक्यामधले, जिथे अनेक क्रिकेट स्पर्धा नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. मग त्या दिवसा किंवा रात्री क्रिकेट स्पर्धा या तुम्हाला पाहायला मिळाल्यात. तर तिथून आलेला हा संघ. सलामीची जोडी मात्र या ठिकाणी येते मुजीब बॉईज अर्थात हशिवरे प्रसाद फ्रेंड्स 11 हशिवरे संघाचे खेळाडू या मैदानात तुम्हाला अलिबागचे खेळाडू पाहायला मिळतात. डावाची सुरुवात करण्यासाठी इथे मात्र प्रसाद पाटील जे रायगड पोलीसमध्ये कार्यरत आहेत आणि जे यष्टीरक्षक आहेत, आणि समोर मात्र फलंदाज अर्थात प्रफुल्ल पाटील ज्यांना पिंट्या पाटील या नावाने संबोधलं जातं, जे अलिबाग तालुक्यामधले दुसरे बाईकमॅन आहेत. तर पहिले षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतात मुफीद. अल्ताफ हल खालापूर संघाचा हा गोलंदाज पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पहिलं षटक फेकण्याची तयार आहे. क्षेत्ररक्षण जर आपण इथे पाहिलं, शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट गली तुम्ही पाहताय, एक शॉर्ट पॉईंट, एक शॉर्ट कव्हर, एक मिड ऑफ युरेशन ऑफ साईडला असताना अंतिम दिवसातला हा पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. हलकासा चेंडू या ठिकाणी प्रसाद पाटील जे एक अतिशय चांगले यष्टीरक्षक देखील आहेत, त्यांनी पाहिलं चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू त्यांच्या शरीराला स्पर्श करतोय आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. ऑनसाईडला आपण पाहिलं तर अर्थात शॉर्ट फाईन लेग आहे. एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहिलात तर डीप मिड विकेट आहे, एक मिड ऑन. ही व्यूहरचना, या व्यूहरचनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाज मुजीब या ठिकाणी आपल्या बॉलिंग मार्गावर 8 ते 10 पॉलूंचा त्यांचा रनअप तुम्ही पाहतायत. समोर प्रसाद पाटील. सुरेख अशी खेळपट्टी, तितकं सुंदर
हे मैदान तुम्हाला पाहायला मिळतं, कारण अनेक क्रिकेट स्पर्धा या मैदानावर तुम्हाला आपल्याला नेहमीच आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहत असतो. जाऊया मैदानाकडे. पुढचा चेंडू यावेळी त्या चेंडूला अर्थात स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येणार तोपर्यंत पहिली धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेपर्यंत धावतोय. इथे शॉर्ट फायनलचा क्षेत्रक्षेत्र चेंडूवर गेला. तोपर्यंत प्रसाद यांनी 2 धावांनी आपलं आणि अर्थातच मुजीब बॉईज या संघाचं खातं उघडलंय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा येतात त्या 2. पिंट्या पाटील अर्थातच प्रफुल्ल पाटील जो अलिबाग तालुक्यातला दुसरा बाईकमॅन म्हणून निश्चित तिला तळोजाच्या मैदानावर ती बाईक 2 वर्षापूर्वी मिळाली होती. कारण बाईकच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं तर अर्थातच अनेक स्पर्धक नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. जाऊया मैदानाकडे. पुढचा चेंडू यावेळी मात्र जबरदस्त फटका. टायमिंग शॉट लॉंग ऑफ सीमारच्या पलीकडे जातोय. लॉंग ऑनला येतोय. पंचांचा इशारा आपण पाहतोय आणि येतोय एक संजीवनी चौकार 4 धावांसाठी. कडे यावेळी थोडासा हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. फ्रंट फूटचा चेंडू खेळला. चेंडू गेला तो मिडान क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येतोय तोपर्यंत प्रसाद पाटील आपल्या खात्यात 1 धावेचे योगदान देतोय. 1 धाव मिळते प्रसादला. प्रसाद याची वैयक्तिक धावसंख्या 1 ने वाढते. त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 आणि संघाची धावसंख्या देखील धावफलक येते ती बिनबाद 7. आता मात्र प्रफुल्ल टाकू तर मुजीब बॉईजचे स्पॉन्सर सन्माननीय मुजीब आलेकर सर यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये आपण स्थानापन्नाच्या दरम्यान या ठिकाणी मैदानाकडे आपण पाहिलं त्या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने यष्टीचा वेध घेतला गेला आणि इथे मात्र तुम्ही पाहिलात की 2 धावा या ठिकाणी मिळाल्यात. अर्थात पंचांचा इशारा येईल. पंचांचा इशारा या ठिकाणी 22 बॅटकट येस. तर 2 धावांचे योगदान मिळालं आणि 2 धावांनी या ठिकाणी मात्र पिंट्या पाटीलनी आपलं खातं उघडले. धावफलक पुढे येतोय तो 9च्या घरामध्ये. आमच्यासोबत गुणलेखक आणि समालोचक म्हणून उमेश साळुंके या ठिकाणी अर्थात महादेववाडी रोहाचे गुणलेखकाची भूमिका निभावत आहेत. या षटकातला बहुधा अंतिम चेंडू असेल. रोहा एंडकडून ही गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. 5 क्षेत्ररक्षक ऑफसाईडला, 4 क्षेत्ररक्षक ऑनसाईडला ही रचना अतिशय चांगली खेळपट्टी आणि दरम्यान हे क्रिकेटचं कुरुक्षेत्र. या ठिकाणी मात्र पिंट्याने पुढे सरसावत खेळता येत. शॉट मिडविकेटला मिडावरून क्षेत्रक्षेत्र चेंडू येते. तो म्हणजे 1 धाव मिळते. 1 धाव संघाला मिळते. पिंट्या पाटील याची वैयक्तिक धावसंख्या 3 आणि संघाची धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचते ती 10च्या घरामध्ये. पहिलं षटक समाप्त झालं. क्रिकेटचे कुरुक्षेत्र तुम्ही पाहतात. या क्रिकेटला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती 17व्या शतकामध्ये. आपल्या भारतामध्ये देखील राजे महाराजे क्रिकेट खेळायचे आणि 1932ला इंग्रजांनी खऱ्या अर्थाने रोपटं लावलं ते महाराष्ट्रामध्ये अर्थात मुंबईमध्ये. आणि तो सामना अर्थात भारत विरुद्ध इंग्लंड हा पहिला सामना 1932 साली खेळला गेला. अर्थात तो सामना आपण गमावला. त्यानंतर 1952पर्यंत आपण या क्रिकेट क्षेत्रामध्ये फार कच्चे म्हणजेच खेळाडू म्हणून मानले जात होते. नामवंत खेळाडू होते. बापू नाडकर्णीसारखे खेळाडू आपल्याला या त्यावेळी संघात पाहायला मिळायचे. पण त्यानंतर 1946ला आपण ऑस्ट्रेलियाला मद्रासच्या कसोटीमध्ये हरवलं आणि तिथून खऱ्या अर्थाने क्रिकेटला सुरुवात झाली. 1971मध्ये अजितजी वाडेकर याने वेस्ट इंडिजमध्ये आणि त्याच वर्षी इंग्लंडला इंग्लंड भूमीमध्ये पराभूत केलं. आणि मग तिथे आपल्याला सुनीलजी गावस्कर, त्याचबरोबर दिलीपजी वेंगसरकर, एकनाथजी सोलकर यांसारखे अनेक खेळाडू आपल्याला मिळाले. आणि 1983चं वर्ल्ड कप तुम्ही आपण सर्वांनी पाहिलं असेल. 83 नावाचा चित्रपट देखील हिंदी चित्रपट इथे आला होता. प्रत्येकाने आवर्जून पाहणं आवश्यक होतं. कारण कशा प्रकारे कपिलदेव निखंज यांनी त्या क्रिकेटला योगदान दिलं आणि पहिलं विश्वकप आपण जिंकला. आणि त्यानंतर तुम्ही 2007चं अर्थात T20 महेंद्रसिंग धोनी, त्यानंतर 2011चं पुन्हा एकदा विश्वचषक आपण जिंकलात. जर मी मैदानाकडे पॉवरचं दुसरे षटक पाहत आहे 330 सर्कलच्या बाहेर. या ठिकाणी मात्र सरळ बॅटने खेळला. स्ट्रेट ड्राईव्ह ज्याला म्हटलं जातं. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्रशी चेंडू येणार तोपर्यंत पिंट्या पाटील याच्या धावसंख्येत 1ने बदल. इथे मात्र ओव्हरथ्रो पाहूया. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला गेला आणि 2 धावांचं योगदान इथे मिळते. आयोजकांकडून निश्चित सूचना देखील होत्या त्या चेंडूबद्दल की जोपर्यंत चेंडू पूर्ण या ठिकाणी
ब्रेक होत नाही पूर्ण तोपर्यंत चेंडू नवीन बदलून मिळणार आहे. या ठिकाणी सन्मानी आयोजक तेजस्वी नरेश सर या ठिकाणी मैदानात जात आहेत. पाहूया निर्णय या ठिकाणी येईल. 2 धावा मात्र या ठिकाणी फलंदाजी पूर्ण केल्या आणि निर्णयाची आपण प्रतीक्षा करत आहोत. त्यानंतर 2013ला आपण अर्थातच ती क्रिकेट स्पर्धा ICC ट्रॉफी जिंकली. तर या 2 धावा आणि धावफलकात वाढ झाली. धावफलकात धावेन पोहोचल्या त्या 12 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. गोलंदाज आयान रोहा एन कडून या स्पर्धेचं प्रथम क्रमांक 1,00,000 रुपये, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 25,000, चतुर्थ क्रमांक 25,000. चला वेळ घालू नका, टीम मीटिंग नको आहे कारण आज अंतिम दिवस आहे. 9 सामने कव्हर करायचे आहेत. त्यामुळे कोणत्या प्रकारे आपण या ठिकाणी वेळ वाया घालू नये आणि आमच्या अर्थातच आयोजकांना आपण सहकार्य करायचं आहे. माझी वसुंधरा करंडक 2022 आपण या ठिकाणी पाहत आहात यूट्यूबच्या माध्यमातून. अर्थातच ड्रीम्स क्रिकेट अलिबागच्या माध्यमातून कौस्तुभ पाटील जे स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत, बांधकाम व्यावसायिक आहेत, त्यांच्या माध्यमातून 182 देशामध्ये क्रिकेट स्पर्धा तुम्हाला अर्थात पाहायला मिळते. तर 12 धावा धावफलकार आल्यात. इथे मात्र पिंट्या पाटील, प्रफुल्ल ठाकूर या ठिकाणी खेळण्यासाठी तयार असेल आणि गोलंदाज आयान पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर रोहा एन कडून. सामना हा 4 षटकांचा आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे आणि 1 षटक हे पॉवर प्लेचं. तर या ठिकाणी पहिलं षटक पॉवर प्लेचं समाप्त झालं. त्यानंतर क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. तुम्ही इथे पाहता शॉर्ट थर्डमॅन तैनात गेले. एक शॉर्ट गली आहे, पॉईंटचं क्षेत्रक्षण हटवलंय. इथे मात्र डीप पॉईंटला घेतला गेला. एक शॉर्ट कव्हर आणि एक लॉंग ऑफ. या दरम्यान या ठिकाणी मात्र चेंडूला भिरकावून दिलंय. लॉफ्टेड शॉट क्षेत्ररक्षण चेंडूवर जाणार. तोपर्यंत चेंडू आपण पाहणार आहोत. अर्थातच पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा येतोय आणि हा गगनचुंबी षटकार. 6 धावा. चौकार 4 धावांसाठी. ही सलामीची जोडी पाहिलीत. पहिल्या विकेटसाठी एक चांगलं योगदान 22 धावांचं दिलं गेलं. ते मुजीब बॉईजच्या माध्यमातून, ज्याच्यामध्ये फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघाचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये प्रफुल्ल पाटील आणि प्रसाद पाटील ही जोडी इथे पाहायला मिळाली. 22 धावा आत्तापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात. एक चांगल्या खेळपडीचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय तो अर्थात पिंट्या पाटील. मैदानाकडे जाऊया. 8 ते 10 पॉलांचा रनअप तुम्ही इथे पाहायला मिळतात. पुढचा चेंडू या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर. यावेळी मात्र फ्रंट फूटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूला अर्थात ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्ह आपण पाहू शकता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्राचे चेंडू येतोय. चेंडूची फेकी करणार तोपर्यंत पिंट्या पाटील याच्या धावसंख्येत 1 ने बदल. त्याची वैयक्तिक धावसंख्या जर तुम्ही पाहिलं 1 षटकार आणि 1 चौकारच्या माध्यमातून त्याने एकूण धावफलकार नोंदवल्यात त्या 16 धावा आणि संघाची धावसंख्या धावफलकार येते 23 बिनबाद. प्रसाद पाटील खेळण्यासाठी तयार असतील. पुढचा चेंडू यावेळी त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न केलाय. वाडिश लॉंग ऑन शेअरवर क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार. मिड विकेटवरून चेंडूची फेकी केली गेली. दुसरी धाव घेण्याचा इरादा होता प्रसाद पाटील यांचा, पण पिंट्या पाटील यांनी नकार दिला. 1 धाव आणखी एक मिळाली. प्रसाद पाटील यांची वैयक्तिक धावसंख्येत वाढ झाली. त्यांची वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिली तर 8 धावा, ज्याच्यामध्ये एक शानदार चौकार इथे पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. अयान खालापूर अर्थातच खोपोली जवळचा हा संघ, जिथे वरदविनायक महडचा गणपती बाप्पा जो अष्टविनायकला आपण पाहायला मिळतो. दरम्यान या ठिकाणी पात्र पहा, हा चेंडू अतिशय सुरेख होता. गुडलेग स्पॉट चेंडू पडला. इथे मात्र यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावते कारण फलंदाज पूर्णपणे बीट झाला आणि अशा प्रकारे दुसरे षटक इथे समाप्त झालं. पहिल्या षटकात आपण पाहिलं होतं गोलंदाज
मुजीबने एकूण 10 धावा खर्च केल्या त्या या षटकामध्ये तुम्ही पाहिलं तर अर्थातच 14 धावा खर्च केल्या, कोणती सफल ठरणे आणि बिनबाद 24 ही धावसंख्या धावफलकावर पहिल्या 2 षटकामध्ये येते ती मुजीब बॉईज संघाचे. या संघाला पुरस्कर्ते आहेत ते सन्माननीय मुजीबाई अलेकर यांनी हा संघ पुरस्कृत केलाय आणि त्यांच्यामधून एक चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळालं. आज जागतिक महिला दिन 8 मार्च हा दिवस जो आपण पाहतात त्याच्या माध्यमातून जर तुम्ही पाहिलात तर अर्थातच दरवर्षी आपण हा साजरा करतो. 9 महिने गर्भात सांभाळणारी आई, मनगटावर राखी बांधणारी बहीण, 7 जन्माची सोबतीन पत्नी अंधागिनी, माय मोरो मावशी जगो मावशी. आणि त्या माध्यमातून आपण पाहिलं तर महिलांची अनेक रूपं आपण पाहिलीत, ज्याच्यामध्ये जिजामाता, इंदिरा गांधी, सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा, किरण बेदी, सिंधुताई सकपाळ ज्या नुकत्याच आपल्यातून निघून गेल्या, कल्पना चावला, कर्णा मल्लेश्वरी, पी टी उषा, लतादी मंगेशकर, त्याचबरोबर राष्ट्रपती पहिल्या आपल्या महाराष्ट्राच्या अर्थात महाराष्ट्रापासून राष्ट्रपती भारताच्या बनल्या प्रतिभाताई पाटील, बारामती मॅरेथॉन विजेती लता भगवानकरे, वय वर्ष 62 जिने मरणाच्या दारातून आपल्या पतीला आणलं, 1 लाखाची ती पारितोषिक जिंकलं, 9वारी लुगड्यामध्ये ती पुण्या अर्थातच आणि त्यांनी योगदान दिलं. अशा ह्या महिला आज आपल्याला निश्चित कर्तृत्वान पाहायला मिळालं. जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी आपण पाहतात नवीन षटक घेऊन गोलंदाज उल्फान, इथे मात्र स्वैरचा इशारा येतोय आणि स्वैरचा इशारा आल्यानंतर आपल्याला लगेच आठवण होते वेस्ट इंडिज संघाच्या अर्थात त्या गोलांची मायकल होल्डिंग, ज्याने 13 वर्षापेक्षा जास्त क्रिकेट खेळलं पण कधी आयुष्यामध्ये स्वैर चेंडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फेकला नाही. यावेळी मात्र हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पूल केला होता, भिरकावला होता, मिडाऊनवरचा लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मिडाऊनला येतोय, हा झेल घेतला गेला आणि प्रसाद पाटील यांची विकेट या ठिकाणी अर्थात मैदानातून बाहेर. पहिला फलंदाज बाद झाला, एकूण धावफलकावर आल्या त्या 25 धावा आणि 25 धावांची भागीदारी इथे मात्र ब्रेक झाली. सुमित भगत, प्रदीप सोट नवखारचा एक आक्रमक फलंदाज तुम्हाला इथे पाहायला मिळतो, ज्याने आखाती देशामध्ये अलिबाग तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं. या ठिकाणी आलेत, पुढच्या सामन्यामध्ये तुम्ही त्यांना पाहू शकाल. तर यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग बारवर ज्याने स्वैर चेंडू फेकला होता आणि त्यानंतर मात्र आपण पाहतात की या ठिकाणी नवीन फलंदाज मैदान येतोय, फलंदाज सूरज पाटील. या दरम्यान या ठिकाणी मात्र हा चेंडू तुम्ही पाहिलात अर्थातच स्वैरचा पुन्हा एकदा इशारा येतोय. पंचांचा निर्णय अंतिम असेल. हाल संघासाठी आपल्याला आम्ही आयोजकांतर्फे आपल्याला विनंती करतोय, पंचांचा निर्णय अंतिम असेल. हा स्वैर चेंडू 1 धाव संघाला मिळाली. 26 धावा धावफलकावर. आज मंगळवार आहे, कोणत्याही सुट्टीचा दिवस नाही, पण लाडके मायबाप प्रेक्षक ज्या आणि क्रिकेटवर प्रेम केलं इथे मात्र या चेंडूला फेकून दिलंय. पुलचा फटका पाहायला मिळाला. अर्थात पिंट्या पाटीच्या बॅटमध्ये होता एक शानदार पुन्हा एकदा एक गगनभेदी गगनचुंबी. आनंद जोडगे सर यांनी शिवसेनेच्या माध्यमातून दिलेले योगदान अतिशय महत्त्वाचं. इथे मात्र हा चेंडू अर्थात गुडलिंग स्पॉट्सवर पडलेला, क्षेत्ररक्षकांनी अर्थातच यावेळी मात्र फलंदाजांनी चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. धावफलकावर धावा आल्या त्या 32 धावा. आक्रमकता ही नसरत भरलेला फलंदाज पिंट्या पाटील, अर्थात प्रफुल्ल पाटील या नावाने खेळणारा हा हाशिवरे गावाचा हा खेळाडू. यावेळी सरळ बॅटने खेळलाय. ड्राईव्ह आपण पाहतात ऑन ड्राईव्ह साईडला, इथे लॉंग ऑन क्षेत्राशी चेंडूवर येणार, चेंडूची पकड केली, यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी आणि तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या. 2 धावा, 34 धावा धावफलकावर येतात त्या मुजीब 11 या संघाच्या. 2 चेंडू या षटकातले बाकी असतील. खेळाचं पहिलं सत्र तुम्ही पाहतायत. अर्थातच यावी पुन्हा एकदा गोलंदाज ठिकाणी अतिशय वेगाने चेंडूची फेक केली होती, चेंडूला पूल करायचा होता, बॅट चेंडूचा संपर्क येत नाही, चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, यष्टीरक्षक चेंडूवर जाणार, चेंडू पकडतो, तोपर्यंत आणखीन एक धावीचं योगदान मिळालं ते संघाला आणि धावफलकात 1 निवाड. धावफलकावर धाव्यान पोचतात त्या 35 धावा. चांगलं क्रिकेट खेळलं जातोय. लाडक्या मायबाप प्रेक्षक यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. आज मंगळवार, अर्थातच श्री गणपती बाप्पाचा दिवस.
यावेळी मात्र निश्चित पूल करण्याचा प्रयत्न केला आहे. डीप स्क्वेअर लेगवर क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण ते पाहायला मिळालं आपल्या संघाचा. चांगलं योगदान अर्थातच 3 धावा रोखण्याचा प्रयत्न केला 1 धाव मिळते संघाला आणि 3 षटकांच्या समाप्तीमुळे धावपलकर धावा येत पोहोचतात त्या 36 प्रतिषटक 12च्या सरासरीने ते मात्र आपण पाहायला मिळालं. ते मुजीब 11 संघाची धावसंख्या 36च्या घरामध्ये हे षटक होतं. अर्थात मुजीब बॉईज हे षटक जर आपण पाहिलं तर अल्फांचं या षटकामध्ये त्याने एकूण 12 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात 10 धावा, दुसऱ्या षटकात 14, या षटकात 12 अशी एकूण 36 धावा धावपलकावर. यानंतर वैशाली स्मृती खार आपटी नौखार अर्थात पदवी सोट नौखार अलिबागचा हा संघ यातले खेळाडू खेळतील आणि शैलेश वॉरियर्स अर्थात घोसाळे या दोन्ही संघामध्ये पुढची लढत असेल 4 षटकांची. चला वैशाली स्मृती खार आपटी अर्थात नौकार संघ आणि शैलेश वॉरियर्स घोसाळे या दोन्ही संघांनी यायच्या 36 धावा धावपलकावर. शेवटचं षटक असेल. अशरफ शेवटचे षटक घेऊन येतोय. समोर मात्र फलंदाज तिसऱ्या क्रमांकाला सूरज पाटील आणि हे अर्थात शेवटचं अंतिम मारधाडीचं षटक ज्याला म्हटलं जातं. या ठिकाणी रोहा शहरा एंडकडून यावेळी हा गोलंदाज तयार होतोय. जाऊया मैदानाकडे. पंचा डावीकडून उजव्या हाताने हा चेंडू पंचांच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. मिडॉन क्षेत्रामध्ये मात्र तिथे थोडंसं खराब क्षेत्र झालं होतं. 1 धाव संघाला मिळाली. 37 धावा धावपलकावर 1 गडी बाद. निखिल वाळंस बोरघर यांचा आवाज आम्हाला आमची हिंदी मराठी गीतं आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आक्रमक फलंदाज प्रफुल्ल यावेळी मात्र फुलटॉस चेंडू पंचांचा नोबॉलचा इशारा इथे पाहायला मिळाला. चेंडू हवेतून गेला तो अर्थात स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये मिडविकेट क्षेत्र चेंडूवर येणार तोपर्यंत नोबॉलचा इशारा आणि 2+1 अशा 3 धावांचं योगदान मिळते आणि या पुढचा चेंडू मात्र फ्री हिट असेल. 40 धावा धावपलकर आल्यात. फ्री हिट म्हणजे अर्थातच फक्त फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होऊ शकतो. हा क्रिकेटमधला इतिहास आहे. तर जसं आपण पाहतो की रोहाच्या मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याबरोबर आपली पत्नी असली तर आपण जेव्हा एका कापडाच्या दुकानात पाहतो की एका साडीवर दुसरी साडी फ्री किंवा एका ड्रेसवर दुसरा ड्रेस फ्री, पण ती जी मजा असते तो दिवस जो तुमचा आनंदात जातो तेच अर्थात क्रिकेटच्या खेळपट्टीवर 2 फलंदाजामध्ये पाहायला मिळतं जिथे फ्री हिटवर फक्त फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होतो. जाऊया मैदानाकडे. 40 धावा धावपलकर आल्यात. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला भिरकावून लॉफ्टेड शॉट लॉंग ऑन सी मारेच्या कव्हर केले जाते. येतोय आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. ठिकाणी पिंट्या पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाले एक आक्रमकता ज्याच्या नसरास भरलेला खेळाडू. 13 चेंडू 33 धावा आणि धावपलकार धावा येतात त्या 46. शेवटचं षटक जसं मी मगाशी म्हणालो मारधाडीचं षटक इथे आपल्याला पाहायला मिळतात आणि एका चांगल्या खेळपट्टीवर मोठ्या ग्राउंडवर आलेल्या धावा मैदानाच्या धावा आपण पाहतात. अशरफ पुन्हा एकदा यावेळी पुन्हा एकदा हा चेंडूला पूल केलाय मिडविकेट सी मारेच्या पलीकडे. या ठिकाणी येणार आणखीन एक पंच ची खेळी केली ती पिंट्या पाटीलने आणि धावपलकर धावा आता 52 अर्धशतक धावपलकर. आणि पाहूया हा फलंदाज तिसरं अर्धशतक या स्पर्धेमधला नोंदवणार का, कारण याच्यापूर्वी गैनत कटोरी नावा संघ आणि त्याचबरोबर महेंद्र आंधळे यांनी आणखीन एक अर्धशतक नोंदवलं. ही माहिती संपूर्ण आपल्याला म्हणजे समालोचक आणि अशी दुरी भूमिका निभावणारे उमेश साळुंके सरांच्या माध्यमातून. हा वेळचा चेंडू लॉंगॉन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रशे चेंडूवर येणार सेट ड्राईव्ह केला गेला तोपर्यंत आणखीन 2 धावांचे योगदान मिळते. 2 धावा मिळतात संघाला. 2 धावांच्या माध्यमातून धावफलकात वाढ होते ती 56 आणि 15 चेंडूमध्ये 54. 15 चेंडूमध्ये 41 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. दरम्यान वळूया मैदानाकडे.
यावेळी मात्र जबरदस्त कव्हर ड्राईव्ह क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येतोय, चेंडू थांबत नाहीये, चेंडू सीमापार, आणखीन एक बंदुकीच्या गोळीप्रमाणे चेंडू सीमापार झाला आला, शानदार संजीवनी चौक. मी पाहतो एक प्रेक्षक आहे, अतिशय चांगलं योगदान देतोय. तर इथे मात्र 25 धावांवर खेळतोय हा खेळाडू आणि या ठिकाणी मात्र हा चेंडू जातोय जबरदस्त लॉंग ऑन सीमारी पलीकडे. एक शानदार आणखीन एक षटकार आणि तब्बल नाबाद 51 धावांची खेळी पिंट्या पाटील अर्थातच याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि एकूण धावसंख्या धावपलकावर जाऊन पोहोचते ती 64. 65 धावांचं 65 धावांचं लक्ष, 4 षटकं, या सगळ्याचा जर आपण विचार केला आणि या षटकात या गोलंदाजीवर 28 धावा खर्च केल्या. मागडे षटक ची सांगता झाली आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त होतोय. परंतु पुढचा सामना अर्थात वैशाली स्मृती खारापटी नवखार या संघाचा संघनायक आणि शैलेश वॉरियर्स घोसाळे या दोन संघामध्ये आपण सामना पडणार. चला दोन्ही संघनायकांनी नाणेफेक कक्षामध्ये नाणेफेक करण्यासाठी आपण यायचं आहे. खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल क्रिकेटच्या कुरुशावर चेंडूपच्या युद्धामध्ये आणि याच्यामध्ये काय घडणार काय बिघडणार याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा अलिबागचा अतिशय गोड आवाज ज्याने अनेक क्रिकेट स्पर्धा गाजवले, अगदी पुण्यामध्ये जाऊन देखील सुंदर योगदान दिले, ते नवगाव अलिबागचे यासीन मर्चंट सर यांच्याकडे. ओ टू यासीन मर्चंट सर. पण तत्पूर्वी जाऊया आपण डीजेकडे. विनंती आहे की आपण टॉस करा. चला दोन्ही संघनायक या वैशाली स्मृती खारापटी नवखार अर्थात या ठिकाणी माझ्यासोबत आहेत. त्यानंतर शैलेश वॉरियर्स घोसाळे या संघाचे संघनायक आपण यायचे आहे. 4 षटकांचा सामना आहे आणि नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी आमचे मान्यवर सन्माननीय तुषारजी शिंदे सर या ठिकाणी नाणेफेक करत आहेत. 10वी चषकाचे अध्यक्ष दोन्ही संघनायक माझ्यासोबत आहेत. पुढे गेले नवखार. नाणेफेक संपन्न होते. खेळाचं दुसरं सत्र काही क्षणात सुरू होईल आणि दोन्ही संघांना आपण या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देऊया. तर ही नाणेफेक आपण पाहणार 4 षटकांची. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल आणि त्यानंतर 4 गोलंदाज हा स्पर्धेचा नियम आहे. तर सर्वांना विनंती आहे की आपण नाणेफेक करावी. आणि नाणेफेकीचा निर्णय अर्थातच या ठिकाणी वैशाली स्मृती खारापटी अर्थात ज्या संघामध्ये प्रदीप स्पोर्ट्स नवखार हे अलिबाग तालुक्यातले गाजलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. कसं वाटतं या स्पर्धेत खेळताना? खूपच चांगलं आयोजन आहे तुमचं. दूरवरचा प्रवास करून आपण या ठिकाणी आलात. प्रथम आपण नाणेफेक जिंकलेत, काय घेणार? क्षेत्ररक्षण घेणार मी पहिले. आपण या खेळपट्टीवर आत्ता पहिल्या सामन्यामध्ये 60पेक्षा जास्त धावपलकर आलात. मग तुम्ही समोरचा संघ अर्थातच शैलेश वॉरियर्स घोसाळे या संघाला किती धावपट्ट्या रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 4 षटकामध्ये 40 ते 45. आणि असे कोणते तुमचे 2 गोलंदाज असतील जे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली कंजूस गोलंदाजी करतील? अक्षय मोन्या आणि सुमित भगत. तर तुम्हाला देखील हार्दिक शुभेच्छा, कारण दूरवरचा प्रवास तुम्ही या ठिकाणी करून आहात. घोसाळे संघाचे संघनायक माझ्यासोबत आहेत. आपल्या वाट्याला फलंदाजी आली. तर पहिला प्रश्न की कशी वाटते ही स्पर्धा? स्पर्धा तर खरोखरच खूपच सुंदर आयोजन केलं आहे, त्याबद्दल यतीन धुमाल यांचं आभार मानतो मी. आणि ही जी संकल्पना तुम्ही पाहिलात ती अर्थातच माझी वसुंधरा करंडक 2020. तर पर्यावरणाचं रक्षण करणं आवश्यक आहे हा संदेश या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
मी एकच संदेश देईन की आपण प्रत्येक रविवारी किंवा शनिवारी खेळण्यासाठी प्रत्येक गावी जातो. तर माझा एक सर्व क्रिकेट रसिकांसाठी एक मोठा संदेश असेल. प्रत्येकाने फक्त प्रत्येक प्लेयरने 11 प्लेयर असतात एक टीममध्ये. प्रत्येकाने ₹5 काढा आणि प्रत्येक संडेला एक झाड घ्या आणि तो लावा आणि तो जगवण्याचा प्रयत्न करा. क्या बात आहे. अतिशय सुरेख असा संदेश आपण या ठिकाणी दिलात. तर आपल्या वाटेला फलंदाजी येते, आपण किती धावांचं योगदान द्याल? आम्ही एक 60 धावा करण्याचा प्रयत्न करू इकडे. आणि पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये कोणते 2 फलंदाज तुमचे असतील जे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप चांगले योगदान देतील? जय आणि हितेश. तर तुम्हाला देखील हार्दिक शुभेच्छा देऊया, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. तर जाऊया आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये ऐकूया. अर्थात अलिबाग नवगावचा एक सुंदर हिंदी आवाज ज्याने याच इकडे अनेक स्पर्धा गाजवल्यात, ते यासिन मर्चंट सरांकडे. ओव्हर टू यासिन मर्चंट सर. धन्यवाद. धन्यवाद काका। तो चलिए दोस्तों मैदान में चलते हैं, जहां पे जीतने के लिए निर्धारित 4 ओवर में 65 रनों की जरूरत। 4 ओवर का ये मुकाबला और 16.50 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं, जो कि बहुत ही मुश्किल जरूर है मगर नामुमकिन नहीं। इस मर्तबा बहुत ही खूबसूरती के साथ उस गेंद को फ्लिक किया था लॉन्ग लेग की दिशा में। गेंद सर पर भागती हुई सीमा रेखा के नजदीक फील्ड करने में कामयाब हुए। डीप स्क्वायर लेग के फील्डर ने एक लंबी दौड़ लगाई और जब तक फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने आसानी के साथ यहाँ पे 2 रन मुकम्मल कर लिए। सलामी बल्लेबाज के रूप में हम देख सकते हैं मुनीर पटेल और उनके साथी बल्लेबाज मुफीद पारकर। मुनीर स्ट्राइक एंड पर, मुनीर और मुफीद एम पावर यहाँ पे नजर आता हुआ। अक्सर कहा जाता है कि एम पावर बहुत ही इंपॉर्टेंट होता है। जी हाँ, ये गेंद उनके स्लॉट में थी और उसे बहुत ही खूबसूरती के साथ डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर पहुंचाने में कामयाब रहे। अंपायर जी का इशारा आता हुआ। अंपायर जी 6 या 4 इशारा करे। जी हाँ, 6 रनों का इशारा। योगेश पवार लेफ्टी मारतो। धन्यवाद डीजे। महारचा पहला ओवर लेके आए हैं और मनीष को मिलती हुई ये पहली सफलता, पहला शिकार किया है उसने मुनीर का। बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हैं मनीष मोकल। हालांकि शॉर्ट ऑफ लेन गेंद थी मगर टप्पा खाने के बाद थोड़ी सी कट होकर गेंद जा रही थी ऑफसाइड की दिशा में। उसे अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और विकेट कीपर पिंडिया के हाथों में गेंद। ये पहला छटका लगता हुआ डीजे। सन्माननीय चावरेकर गुरुजी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं। सन्माननीय चावरेकर गुरुजी, पहले विकेट के नुकसान पर हम देख सकते हैं अल्ताफ 11 हाल की जानिब से अब यहां पे दूसरे बल्लेबाज इरफान राउत। इरफान राउत लाल जर्सी पहनकर स्ट्राइक एंड पर हम देख सकते हैं। नाम अगर राउत है मगर राजकारण से कोई भी संबंध नहीं है। जी हाँ, बहुत ही बढ़िया शुरुआत दी है हमेशा की तरह मनीष मोकल ने। बाएं हाथ से ओवर द विकेट फिर से एक बार। जी हाँ, ओवर पिच गेंद थी, उसे 30 गज के दायरे के ऊपर से खेलने का प्रयास मगर जयेश राजभर वहां पे चौकर ने थे और एक बैक टू बैक दूसरा छटका।
और काफ़ी प्रभावित किया है इस खिलाड़ी ने। और इस साल देखिए इस मैदान पर अंतिम दिन ये पहला ओवर कर रहे थे। बहुत ही बढ़िया शुरुआत मुजीब बॉयज हशूरे के लिए, क्योंकि ऊपरी क्रम के 2 बल्लेबाजों को चलता करने के बाद मनोवैज्ञानिक दबाव अब ट्रांसफर हो चुका है बल्लेबाजी करने वाली टीम अल्ताफ 11 हाल के ऊपर। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है मुफीद। जी हाँ, मुफीद का ये अपने टीम के लिए मुफीद शॉट, बहुत ही बढ़िया स्क्वायर कट था, मगर लंबा ये और बड़ा ये मैदान, और इस वजह से देखिए डी शॉट पॉइंट की दिशा में जो फील्डर तैनात थे उन्होंने बहुत ही लंबी दौड़ लगाई, उस गेंद को चेस किया और उस गेंद को सीमा रेखा के पहले ही फील्ड करने में कामयाब हुए। इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए और 2 रनों की मदद से रनों की संख्या को पहुंचा दिया है 10 रन। 10 का आंकड़ा फिर से एक बार हम सबके सामने आता हुआ। जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद थी, उसे कारपेट के सहारे ऑन ड्राइव में तब्दील किया। लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात प्रसाद के रूप में। प्रसाद बहुत ही चुस्त और फुर्तीले हैं, अपने आप को उन्होंने मेंटेन किया है। हालांकि 38 साल के हो चुके हैं, मगर फिर भी देखिए उनसे सीख लेने वाली बात है कि अपने आप को किस तरह से यहाँ पे मेंटेन किया है। हमेशा चौकन्ने रहते हैं, हमेशा काबिल रहते हैं। और यहाँ पे देखते देखते पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 11 रन। नेल्सन आंकड़ा हमारे सामने आता हुआ। हालांकि हर ओवर में 16.50 के औसत से जीत मुकम्मल करने के लिए रनों की जरूरत, मगर अब यहां पे 4 कदम पिछड़ते हुए बल्लेबाजी करने वाली टीम अल्ताफ 11 हाल। मगर दोस्तों, क्रिकेट बहुत ही अनोखा खेल है। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल, और जिसमें हर प्रेडिक्शन फेल। कब क्या होगा, कैसे होगा, कौन खिलाड़ी क्या करेगा, इसके बारे में बताना असंभव के करीब माना गया। इस बीच नए गेंदबाज आए हैं मंथन डाकी। हालांकि नए नवेले खिलाड़ी है, अनुभव की कमी जरूर है, मगर कलात्मक गेंदबाजी, कुशलता और उसी के साथ हुनर में कोई कमी नहीं है। इस खिलाड़ी ने एपीएल में अलीबाग प्रीमियर लीग में काफी प्रभावित किया था। पटकी हुई गेंद थी, फिर से एक बार स्क्वायर कट कर दिया और इस मरतबा गेंद रुकने का नाम नहीं ले रही है। गेंद गोली की रफ्तार से बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के बाहर। 4 रन। इन हॉरिजॉन्टल शॉट खेला जरूर, मगर फील्डर को ढूंढ लिया। मनीष मोकल डीप मिड विकेट में तैयार, और इसी वजह से अच्छी फील्डिंग, बल्लेबाजों को एक ही रन पर संतुष्ट होना पड़ा। इस 1 रन के साथ रनों की संख्या 16 रन, 2 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर। पहले ओवर में मनीष मोकल ने खासा प्रभाव डाला था इस मैच के ऊपर। 2 बल्लेबाजों को चलता किया था, ऊपरी क्रम के 2 बल्लेबाज, और मात्र 11 रन खर्च किए थे। मंथन डाकी की अगली गेंद आउटसाइड दी ऑफ स्टंप, बल्लेबाज ने उसे छोड़ दिया था विकेट कीपर के लिए, और अंदाजा सही निकलता हुआ। अतिरिक्त 1 रन यहां पे मिलेगा। इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 17 रन। 17 का आंकड़ा जरूर हमें एबीडी की याद ताजा करता हुआ, मगर यूसुफ पठान का जन्मदिन भी 17 तारीख को। जी हां, इस मरतबा गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद शॉर्ट थर्ड मैन की दिशा में फील्ड होती हुई। प्रवीण डाकी वहां पे चौकन्ने। बहुत ही बढ़िया फील्डिंग, उसी के साथ अच्छी गेंदबाजी और शानदार बल्लेबाजी। अगर इसका मिश्रण हो तो क्या हो सकता है, इसका उत्तम उदाहरण हमारे सामने आता हुआ। मुझे बॉयज हशुरे इस टीम ने काफी प्रभावित किया है, मगर यहाँ पे बल्लेबाजों को अब प्रभाव छोड़ना होगा। जी हाँ, अच्छी गेंद, उसे ढीले हाथों के साथ ढकेल दिया था। शॉर्ट पॉइंट की दिशा में जयेश राजभर वहां पे मौजूद थे। अच्छी फील्डिंग, मगर दोनों भी बल्लेबाजों को 1 रन लेने से नहीं रोक पाएंगे। इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है, 18 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए। इस तरह से अगर ये रन जुटाते रहेंगे तो मनोवैज्ञानिक दबाव यहाँ पे और जोर और शोर से आएगा, और इसी वजह से रिस्क तो उठाना होगा। मैं अक्सर कहता हूँ दोस्तों,
जिंदगी का मैदान हो या क्रिकेट का मैदान, आपको रिस्क उठाना होगा, आपके पास कोई चारा नहीं है। जी हाँ, उल्टे हाथ से क्या कमाल का स्ट्रोक खेला है, ये होना चाहिए, ये हुई ना बात। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, गेंद फिर से एक बार डीप थर्ड मैन सीमा रेखा के बाहर, 4 रन। खेलनी होगी, अगर अंतिम क्षणों तक यहां पे लड़ते रहे तो जरूर ये मैच जीता जा सकता है। जी हाँ, ओवर पिच गेंद, आओ देखा ना था, जोरदार प्रहार किया, गेंद वाइडिश लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, 6 रन। सहायता से रनों की संख्या 28 रन। देखिए, मैंने इसी की तो बात की, आत्मविश्वास अपने आप पर रखना होगा, भरोसा रखना होगा अपने आप पर, और हम कर सकते हैं, हम इस मैच को जीत सकते हैं। अगर ये भरोसा आप आपके दिल और दिमाग पर अगर भरोगे तो ही यहाँ पे काम बनेगा, तो ही ये मैच जीता जा सकता है। मुफीद की ये मुफीद बैटिंग, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, शानदार बल्लेबाजी। अब जीतने के लिए 12 गेंदे और 37 रनों की जरूरत, 12 गेंदे और 28 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। अब अंतिम दोबारा गेंदें बची है। तीसरे ओवर के लिए नए गेंदबाज पिंट्या पाटिल अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। हर ओवर में तकरीबन यहां में 18.50 के औसत से यहां पे रन बनाने हैं। इसका मतलब ये साफ है कि हर ओवर में कम से कम 3 बड़े स्ट्रोक या कम से कम 2 बड़े स्ट्रोक आना लाजमी है। अगर 2 बड़े स्ट्रोक आते हैं तो यह मैच जीता जा सकता है, इस रनों की संख्या को चेस किया जा सकता है। पिंट्या पाटिल अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। 30 गज का दायरा यहां से तो हट चुका है। जी हाँ, ओवर पिच गेंद फिर से एक बार उड़ाया और ये चली, गेंद चली सीमा रेखा के बाहर, लॉन्ग ऑन के सर के ऊपर से गेंद, 6 रन। मसला ये नहीं कि मसले का हल कौन करे, मसला तो ये है कि सबसे पहले पहल कौन करे। यहां पे पहल की है अफजल ने और एक बहुत ही अफजल शॉट हमें देखने को मिला। बहुत ही अफजल का मतलब होता है श्रेष्ठ, और ये सही मानों में श्रेष्ठ ये शॉट था अफजल के बल्ले से। अब यहाँ पे दोनों तरफ से ढोलक की तरह बजते हुए गेंदबाजों के होश उड़ाने वाली यहाँ पे बल्लेबाजी हो रही है और उसे कंटिन्यू रखना होगा। पटकी हुई गेंद उसे उछाल कर खेला, शॉर्ट पॉइंट के सर के ऊपर से रेश राजभर वहां पे मौजूद, 1 रन तो मुकम्मल कर लिया। दूसरा रन डेंजरस स्ट्राइक एंड पर, मगर तकदीर वाले रहे कि गेंद विकेट कीपर विका प्रसाद के हाथों में नहीं आई। ये अगर थ्रो सही होता, सही ठिकाने पे होता तो यहाँ पे रन आउट होने का खतरा साफ मंडरा रहा था। देखते देखते 2 रन यहाँ पे मुकम्मल कर लिए। रनों की संख्या हो चुकी है 36 रन। अब जीतने के लिए बचे हुए 10 गेंदों में 29 रनों की जरूरत। मजेदार मैच, झन्नाटेदार मैच। इस प्रतियोगिता का ये अंतिम दिन और अंतिम दिन का ये पहला मैच जारी है। अल्ताफ 11 बनाम मुजीब बॉयज, हाशिवरा बनाम हाल। इस तरह से अगर मैं वर्णन करूंगा तो गलत नहीं होगा, क्योंकि सारे खिलाड़ी देखिए उसी गांव से बिलोंग करने वाले। अगली गेंद, जी हाँ, इस मरतबा बैकफुट पर जाकर पंच किया था, बैक टू द बॉलर, सीधा फील्डर के हाथों में, फॉलो थ्रू में बहुत ही अच्छी फील्डिंग। रन लेने की कोई गुंजाइश नहीं, हर गुंजाइश को खारिज कर दिया था पिंट्या पाटिल ने। इस ओवर की 3 गेंदें अभी भी शेष आना बाकी है। पहले 3 गेंदों में 8 रन खर्च कर चुके हैं पिंट्या पाटिल। मजेदार मैच, रोमांचकारी मैच।
यहाँ पे होता हुआ इस मरतबा गेंद गुडलेन स्पॉट पर टप्पा खाने के बाद अचानक उछलती हुई बाउंसर पर प्रभावित किया था बल्लेबाज अफजल को। जोरदार अपील था मगर इस अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आया। अंपायर जी ने उस अपील को नकारा, सिरे से खारिज कर दिया है और बाल बाल बच गए हैं यहाँ पे अफजल। उनके साथी बल्लेबाज मुफीद यहाँ पे उनसे कुछ राय और मशवरा लेते हुए 8 गेंदें बची है, 29 रनों की जरूरत। हमारे गुणलेखक इमरान बुखारी हमें बताते हुए बचे हुए 8 गेंदों में 29 रन। इस मरतबा फिर से एक बार बैकफुट पंच किया जरूर मगर गेंद ट्रैवल कर रही है लॉन्ग ऑन की दिशा में, वहां पे फील्डर तैनात और इसी वजह से एक ही रन यहाँ पे मिलेगा। एक एक रन 2-2 रन से काम नहीं बनेगा, यहाँ पे बड़े स्ट्रोक की दरकार, बड़े स्ट्रोक यहाँ पे लगाने होंगे। आप किसी भी तरह से लगाए मगर लगाना बेहद जरूरी। आप अगर बैठ कर लगाए, आप घुटने पे जाकर लगाए, आप सोकर लगाए या आप बिहाइंड विकेट खेले, किसी भी तरह से खेले मगर यहाँ पे बड़े स्ट्रोक की जरूरत। बड़ा स्ट्रोक अगर यहाँ पे आता है तो मनोवैज्ञानिक दबाव गेंदबाजी करने वाली टीम के ऊपर स्वाभाविक रूप से बढ़ेगा और इसी की कोशिश करनी होगी। स्ट्राइक एंड पर मुफीद, जी हाँ बैकफुट पर पंच किया मगर गेंद हवा में, नो मैंस लैंड में गेंद, शॉर्ट मिड विकेट खाली था और जब तक उस गेंद तक फील्डर पहुंचते तब तक फिर से एक बार यहाँ पे कमाल की विकेट कीपिंग प्रसाद पाटिल द्वारा और इसी के साथ मुफीद रनआउट के रूप में मैदान से बाहर। छह गेंदे और 27 रन। हालांकि ये टारगेट मुश्किल जरूर है मगर नामुमकिन बिल्कुल नहीं। ऐसे मैच अक्सर अंतरराष्ट्रीय क्रिकेट में और उसी के साथ टेनिस क्रिकेट में हमने देखे हैं, उसका अनुभव किया है। नए बल्लेबाज हम देख सकते हैं, टीम के कैप्टन, यहाँ पे कैप्टन नॉक करना होगा, खेलना होगा अयान बेड़ेकर और इस बीच हशिवरा के रविंद्र जडेजा आए हैं, अर्थात जयेश राजभर अपना निजी पहला और निर्णायक ओवर लेके गेंदों को घुमाना जानते हैं, अलग अलग तरह की गेंदबाजी करने की कोशिश करते हैं, कभी फ्लिपर, कभी लेग स्पिन, कभी स्लोअर वन, अलग अलग तरह की गेंदबाजी करने की क्षमता इस गेंदबाज में जरूर है। और आज हालांकि उनके पास इस मैच को बचाने के लिए 27 रन है। मनोवैज्ञानिक दबाव होगा तो बल्लेबाज के ऊपर होगा क्योंकि यहाँ पे बड़े स्ट्रोक लगाने होंगे, कम से कम 6 गेंदों में 4 छक्के अगर लगते हैं तो ही यहाँ पे काम बन सकता है। जयेश की पहली गेंद यहाँ सीधा जड़ में डाल दिया था, यही खासियत है। यॉर्क करने का प्रयास काफी हद तक सफल रहे थे, बल्लेबाज के पास कोई ऑप्शन नहीं था, कारपेट के सहारे उसे सीधे बल्ले से खेला था लॉन्ग ऑन की दिशा में। एक ही रन यहाँ पे मिलता हुआ, 5 गेंदे और 26 रन, जीत मुकम्मल करने के लिए, जीत का परचम लहराने के लिए। अब यहाँ पे बहुत ही मुश्किल होती हुई बल्लेबाजी करने वाली टीम के लिए, जी हाँ जोरदार प्रहार किया है कैप्टन ने, गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर। यहां पे फिर से एक बार आता हुआ ये संजीवनी चौका। पुष्पा सुन के फ्लावर, जिस छक्के का, जिस बड़े स्ट्रोक का यहाँ पे बेसब्री से इंतजार था, वो छक्का यहाँ पे आता हुआ कैप्टन के बल्ले से। और यहाँ पे अब मनोवैज्ञानिक दबाव गेंदबाज के ऊपर भी होगा क्योंकि अब यहाँ से अगर और 1-2 छक्के लगते हैं तो क्या होगा ये आप भी जानते हैं। जी हाँ, आहा, ये तो उड़ाया मगर सीधा फील्डर को ढूंढ लिया, बहुत ही बैड लक रहे और इसी के साथ कैप्टन मैदान से बाहर।
अब यहां से मैच देखिए उनके हाथों से कोसों दूर चली गई है। अब यहां पे चमत्कार ही इस मैच को जितवा सकता है बल्लेबाजी करने वाली टीम। अल्ताफ 11 हाल को 3 गेंदे 20 रन। जयेश राजभर फिर से एक बार बाएं हाथ से राउंड द विकेट। जी हाँ, अच्छा स्ट्रोक जरूर है, गैप को ढूंढ निकाला है, कवर के ऊपर से गेंद डीप कवर खाली, गेंद दनदनाती हुई फिर से एक बार गोली की रफ्तार से सीमा रेखा की बाहर। 4 से यह मैच बहुत दूर चला गया है। रेत की जर्रों की तरह यह मैच उनके हाथों से फिसलता हुआ साफ नजर आ रहा है। एक गेंद और 15 रनों की जरूरत। जी हाँ, अंतिम गेंद के ऊपर खंबा उखाड़ दिया और एक विकेट अपने नाम किया। इसी के साथ इस मैच को जीत लिया है